ठाकरे गटाचे संभाव्य फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण खटल्याच्या निकालानंतर एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय। कालपर्यंत ओमराजे निंबाळकर हे शिंदे गटात गेले असे समजून ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यांचा उद्धार केला होता। आपण पवनराजे निंबाळकर खटल्याच्या निकालानंतर शिंदे गटात जाण्याचा राजकीय निर्णय घेऊ असे ओमराजे यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते। आज हा निकाल विरोधात गेल्यानंतर प्रसार माध्यमांनी ओमराजे निंबाळकर यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की शिंदे गटात जाण्याबाबत निर्णय मी अद्याप घेतलेला नाही। मी माझ्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करेन आणि हा निर्णय घेईन। त्या खटल्याचा निकाल आणि माझा राजकीय निर्णय याचा संबंध नाही। सध्या कलियुग आहे असे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले। कालपर्यंत ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटात गेल्याने जवळपास निश्चित मानले जात होते। त्यांच्या प्रवेशाची केवळ औपचारिकता शिल्लक होती। मात्र आता ओमराजे निंबाळकर यांच्या वक्तव्याने ते शिंदे गटात जाणार की नाही याबाबत सस्पेन्स पुन्हा वाढलाय। दरम्यान या खटल्याचा निकाल ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात गेल्याने त्यांना मोठा धक्का बसलाय। 20 वर्षांच्या दीर्घ न्यायालयीन लढ्यात त्यांना अपयश आलंय। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून लगेच गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बातचीत केली आहे। या खटल्यात सीबीआयने वरिष्ठ कोर्टात जाण्यासंदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक।